हॅलो, मी क्रिशा. गुड मॉर्निंग एव्हरीवन. मीट अवर क्यूटेस्ट फॅमिली मेंबर लेक्सू. लेक्सू से हाय. हाय. हॅपी दसरा टू एव्हरीवन. आज दसरा आहे अँड आज मी दसऱ्यासाठी हा ब्लॉग करते आहे आणि आमचं क्यूटचं छोटूसं फॅमिली मेंबर पण ह्या ब्लॉगमध्ये आलं आहे. एक लास्ट ब्लॉग मी हिच्यावरच बनवला होता, सो तुम्ही बघितला नसेल तर जाऊन प्लीज चेक करा की कसं आम्ही हिला घरी आणलं होतं, कशी आणलं होतं तुला, कशी आणलं होतं, कशी आणलं होती. माझ्यामध्ये गट्स तर बघा की मी हिच्यासोबत इथे खाली बसून, कारण हिला सांभाळायला आता सगळं बाहेर हे बिझी आहेत, सो हिला सांभाळायची ड्युटी माझी आता आणि हिच्यासोबत बसून मी माझा फॉक्सटेल स्किन केअर रिव्ह्यू देणार आहे. रिव्ह्यू इन द सेन्स मी पण यूज नाही केलं आहे ते, आता फर्स्ट टाइम यूज करणार आहे. सो लेट्स सी. गप ना, शांत बस. सेट सेट सेट. गुड गर्ल. सो माझ्याकडे बेसिकली हे 3 प्रोडक्ट्स आहेत जे मी मागवले होते. आता सध्या मी छोटे छोटेच मागवले कारण मी कधी यूज नव्हतं केलं, सो आय थॉट आधी छोटे छोटे मागवून बघू मला सूट होतं आहे का वगैरे. अँड इफ जर सूट झालं तर मी अजून मागले मोठेवाले. सो पहिल्यावाला आहे हे फॉक्सटेलचं सिरम ग्लो मॉइश्चरायझर आणि हे मी आत्ता यूज करणार आहे. हे मी जेव्हा अंघोळ वगैरे करून रेडी वगैरे होईल तेव्हा मी हे यूज करेन आणि बघू ह्याचा ॲक्च्युली तेवढा इफेक्ट आहे का, ग्लो इन्स्टंट येतो आहे का. तसं असं मी आता सनलाईटमध्ये बसली आहे तर थोडं गोल्डन गोल्डन ग्लो ऑलरेडी असं येतो इथे, बट विदाऊट सनलाईट कसं ह्याचं होईल ते बघू. हे मी दुसरं मागवलं आहे ते क्लेन्झर आहे. क्लेन्झर म्हणजे हे मोस्टली मेकअप वगैरे रिमूव्ह करताना मी यूज करेन, अदरवाईज कारण हे मी एकदा यूज केलं होतं आत्ताच आणि ह्याच्यानी एवढा फोम वगैरे असं काही येत नाही, विच इज गुड. बट ह्यानी एकदम डीप क्लेन्स नाही होत टेक्निकली, जसं ह्याच्यात लिहिलं तसं डीप क्लेन्स नाही होत. सो नंतर आपल्याला फेसवॉश किंवा आपलं जे नॉर्मल रेग्युलर क्लेन्झर असतं त्याने क्लेन्स करावंच लागतं. सो हे ठीक आहे, म्हणजे 7 on 10 टाईप्स. सॉरी ही लेक्सी मला व्हिडिओज बनवून देत नाही आहे. लेक्सी इकडे. हा मी नेक्स्ट मागवला आहे आणि नेक्स्ट मी अजून एक प्रोडक्ट जो मागवला आहे तो आहे फॉक्सटेलचा व्हायरल डिटॅन मास्क आणि हा खूप लोक वापरत आहेत, खूप सेलिब्रिटीज वगैरे पण वापरत आहेत. सो आय थॉट की मागून बघू कसं आहे काय आहे. ह्याच्यावरती लिहिलं आहे अकॉर्डिंग टू दिस की क्लेन्स पोर, रिड्यूस ब्लॅक हेड्स, इम्प्रूव्ह स्किन क्लॅरिटी अँड टोन. आणि जसं लोकांनी व्हिडिओज बनवले आहेत त्याच्यामध्ये तर त्यांना इन्स्टंट त्याचा इफेक्ट दिसला आहे आणि याच्यामध्ये थिक लेअर लावायला सांगितली आहे ड्राय स्किनवरती आणि 10 to 15 मिनिट्ससाठी ठेवायला सांगितली आहे आणि फॉर बेस्ट रिझल्ट्स 2 to 3 times a week. बट मी एवढं छोटा मागवलं आहे सो मला वाटत नाही 2 to 3 times a week पर्यंत माझं चालेल. मला असं वाटतं की असं 1 किंवा 2 यूजमध्ये म्हणजे संपून जाईल. की आता कसं वर्क होतं. ओके, ॲक्च्युली थोडं माझ्या मम्मीला यूज करायला दिलेलं बट मी तिचा रिव्ह्यू घ्यायला विचारली. सो लेट्स सी आता हे माझ्यावर कसं वर्क करतं. ह्याचा स्मेल तर एकदम असा ऑर्गॅनिक आहे. तुला लावायचं फेस पॅक लावायचं तुला. काय खावलीस हिचे केस. आम्हाला असं वाटलं होतं की आम्ही गोल्डन रिट्रीवर घेतलं तर हिचे केस सगळीकडे असतील, घरभर असतील. ही अजून तशी छोटी आहे, अजून एवढं तिचं काय केस असे होत नाहीत, बट हिच्यापेक्षा जास्त तर आमच्याच सगळ्यांचे केस अख्ख्या घरात दिसतात आणि आम्हाला असं होतं की हिचे केस आमच्या जेवणात जाण्यापेक्षा आमचे केस हिच्या जेवणात नको जायला. हे ना लेक्सी, हे ना लेक्सो. ओके लेक्सी जा, मला आवडेल. गुड ना. हॅलो लेक्सी, ट्राय टू वेस्ट. सीसी लेक्सी बघ काय बघ तुम्ही. तिला अजिबात ब्लॉक करून देणार नाही, मला माहिती आहे. सो मी आता बंद करून परत तिला दुसरीकडे घेऊन परत रिटर्न करण्याचे कष्ट घेणारच नाही. त्यांना सांगितलं की ठीक नाही लावावी, पण मला माझं मन नाही करत आहे बाबा असं जास्त प्रोडक्ट यूज करायला. असं वाटतं की थोडंसं यूज करून बघू, म्हणजे अजून 2-3 वेळा यूज करते. बट आपल्याला चांगला हे पाहिजे असेल त्यांनी सांगितलं तसंच यूज केलेलं बेटर आहे. सो आपल्याला समजेल की ॲक्च्युली
हे कसं वर्क करतं. सो मी एवढी थिक अशी तर लावत नाही, थोडीच नॉर्मलच लावते. सो लेट्स सी. सो असं मी बऱ्यापैकी थिक लावलं आहे. मी थोडंसं जे एक्स्ट्रा होता माझ्या हाताला ते मी इथे पण असं लावलं आहे. सो बघू अजून थिक लावायची म्हणजे मला तरी गरज वाटत नाही. बट तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही अजून थिक लावलं पाहिजे तर बेस्ट रिझल्ट्स येतील किंवा तुम्हाला ॲक्च्युली जास्त रिझल्ट पाहिजे तर तुम्ही तुमचं जास्त थिक लावून बघू शकता. बट आय थिंक एवढं इनफ आहे. त्याच्यापेक्षा जास्त कायच लावणार ना, मी तर एवढंच लावते. सो लेट्स सी हाऊ दिस वर्क्स. आणि एवढं म्हणजे मी घेतलं आहे, नाही म्हटलं तरी मी एवढी कन्सिस्टन्सी घेतली होती आणि सगळीकडे लागलं होतं. सो हे एवढं लागलं गेलं आणि एवढं तरी उरलं आहे. सो आय गेस इट्स नाईस. अजून उरेल ॲक्च्युली हे एक वीक. जर मी वीकमधून 2 टाइम्स लावलं तर अजून 1-2 वीक्स चालेल. सो येस मास्क डन. आता मी हे 15 मिनिट्स ठेवते आणि मम्मीला माझी बाकीची कामं सांगितली आहेत ती करते. आणि लेक्सू काय मला ब्लॉग करताना मी लेक्सीला ओरडलं होतं ना. सो आता ती माझं ऐकत नाही, अजिबातच ऐकत नाही की तिथे आहे कुठे दिसते. आणि तिला आवाज देते मगासपासून ती येत नाही माझ्याकडे. अशी हिचे नखरे आत्तापासूनच सुरू झाले. 15 मिनिट्स झाले आहेत. 15 मिनिट्सपेक्षा जास्तच झाले आहेत. आणि हे पूर्ण असं ड्राय झालं आहे. हे माझं रांगोळी काढत होते ते कलर आहे आणि हे पूर्ण ड्राय झालं. आणि मे बी मी बाहेर रांगोळी काढत होती तर वारा होता ना सारखं, तर ते पटकन जास्त अजून ड्राय झालं आहे. सो आता बघू काय होतं आहे. अजिबात मला असं काय जास्त हेवी फील नाही होते, लाईटच आहे तसं बघायला गेलं तर. थोडंसं फक्त हलकंसं इथे लावलं आहे मी म्हणून मला फील होतं आहे. बाकी इकडे चीक्सचे इथे फोरहेडचे इथे मला काहीही फील नाही होते की मी काय लावलं आहे फेसला, असं नॉर्मल. सो माझी अंघोळ झालेली आहे आणि लेक्सू पण फ्रेश झाली आहे. हे ना लेक्सू? हो, अशी खूप फ्रेश झालं आहे. आणि मला असं वाटतं आहे की म्हणजे क्लीन तर वाटतं आहे आणि थोडंसं टॅनिंग पण कमी झालेलं वाटतं आहे. मी अजून ह्याला 2-3 वेळा लावलं कंटिन्यू तर अजून बेटर रिझल्ट येईल. मला तरी वाटतं आहे की इट वर्कड, कारण म्हणजे माझी स्किन थोडीशी क्लीन आणि स्मूथ वाटते. कॅमेऱ्यावर तुम्हाला दिसत असेल नसेल माहीत नाही, बट ती मला अशी थोडी सॉफ्ट फील होती आहे हँड्सनी असं. आणि जर तुम्हाला हे प्रोडक्ट बाय करायचं असेल, आय वूड डेफिनेटली रेकमेंड दिस प्रोडक्ट. कारण फक्त फॉर 1 यूजमध्ये जर एवढं असेल तर आय एम डॅम शुअर की 2-3 वेळा ह्याला यूज केल्यानंतर अकॉर्डिंग टू दॅम इट विल गिव्ह अ बेटर रिझल्ट. तुम्हाला हा प्रोडक्ट बाय करायचं असेल तर हा खूप बेस्ट टाईम आहे हा प्रोडक्ट बाय करायला. कारण फॉक्सटेलचं सेल चालू आहे, त्यावर तुम्हाला इतक्या कमी याच्यामध्ये खूप सारे प्रोडक्ट्स घेण्याची एक चांगली अपॉर्च्युनिटी आहे. सो आय डोंट थिंक तुम्ही ते मिस केली पाहिजे. आणि उगाचच नंतर जास्त याच्यात घेण्यापेक्षा तर सेलमध्ये कमी याच्यात घेतली वाय नॉट. मी पण अजून प्रोडक्ट्स मागवले आहेत फॉक्सटेलचे अँड लेट्स सी त्याचा पण रिव्ह्यू काय होतो, ते कशी यूज होत आहेत, काय होत आहेत. आता मला फक्त ते सिरम यूज करायचं आहे आणि बघायचं आहे की ते ॲक्च्युली तेवढं ग्लोवाला काय इफेक्ट देतं आहे का. आणि आता मी रेडी आहे दसऱ्यासाठी आणि पूजेसाठी. आणि लेट्स सी त्याला जास्त मेकअप काय करणार नाही कारण घरीच असणार आहोत. सो मी मेकअप तर काय करणार नाही, फक्त कन्सिलर लावेल आणि ते सिरम लावेल. सो वी विल नो एकदम एक्झॅक्टली की विदाउट एनी मेकअप ते सिरम काय काम करतं. आणि विथ मेकअप पण मी कधी करेल तेव्हा सांगेन की विथ मेकअप पण ते ग्लो देतं का वगैरे वगैरे. लेट्स सी. सो मी आता थोडंसं कन्सिलर लावून घेतलेलं आहे, टोनर आणि कन्सिलर. आणि दिस इज द सिरम. सो आता मी सिरम लावून बघते. आय डोंट नो मी डायरेक्ट अप्लाय करू का हातावर अप्लाय करू, तर तुम्ही असं डायरेक्ट ट्राय करते. छोटूसं पहिले घेते. लेट्स सी छोटूशाने पण किती फरक पडतो ते. इथे आणि इथे इट्स नाईस. वाव, आय डोंट नो यार, हे तर खूपच माझे गाल चमकतात लिटरली. फोरहेडवरती पण लावून बघू. छोटंसंच सांगते. आय डोंट नो ह्याच्यात मेकअप कोणी केला तर हे एवढं दिसेल का नाही दिसेल. बट आता मी हे एवढं घेतलं आहे. सो लेट्स सी एवढं घेतल्यानंतर पण केवढा इफेक्ट येतो. कारण आय एम टोटली सॅटिस्फाईड विथ दिस, पण मला बघायचं आहे जर मी जास्त लावलं तर असं ओव्हर काय वाटतं आहे का वगैरे. सो मी हा थोडा असा सगळीकडे लावणार आहे कारण सगळीकडे ग्लो दिसला पाहिजे ना, दॅट्स वाय.
बघू काय होतं. मला माहिती पण नाही करेक्ट वे आहे की नाही ह्याला अप्लाय करायचा, बट इट्स टू गुड. इट्स टू गुड. वाव. ह्याच्यावर जर मी ब्लश लावला तर सो मी रेडी आहे. ह्याच्यावरती थोडंसं ब्लश आणि काही नाही लावलं, फक्त ब्लश लावलं इथे आणि इथे थोडंसं. सी आता पूजा करायला जायचं आहे. मम्मीने मगासपासून मला 4 वेळा आवाज दिला. सो लेट्स गो. बांधून ठेवलंय. मग लेक्सू तू काय करतेय? असं झालं. असं तुला बांधलं. मग तू चावतेस ना, तू काय पण खातेस ना म्हणून. शेक गुड गर्ल क्यूटी. सगळं करून दाखवशील ना आता. दुसऱ्या हाताने पण देते. व्हेरी गुड व्हेरी गुड. हाय फाय. हाय फाय दे. हाय फाय दे. हाय फाय दे. ये गुड गर्ल गुड गर्ल. असं सगळं करून दाखव. ते सोडते तुला 2च मिनिटं. तुम्ही कोणी आयुषला ओळखलं नसेल तर लेट मी टेल यू की हा एक्सप्लोरर मावळा आहे आणि ह्याचं पण यूट्यूब चॅनल आहे ज्यावरती तुम्हाला खूप छान छान ट्रेकिंगचे व्हिडिओज आणि आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची हिस्ट्री बघायला भेटेल. आणि आता त्याचा न्यू व्हिडिओ येणार आहे लवकरच. त्याचं ट्रीजर आज आम्ही इथे लावणार आहोत. सो सगळ्यांना पूजा झाल्यावरती ते दिसणार आहे. येस. व्हॉट्स हॅपनिंग? You what's happening? Final match performed. What happening? What happening? Final match you perform. What happening? Huh? Final match you perform. What happening? सो आता आमची पूजा वगैरे सगळं झालं आहे आणि आता आम्ही जेवायला बसलो आहे. खूप काय 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 आहे जेवायला. आणि आज पप्पांनी स्पेशली काय बनवलं आहे? सीताफळ बासुंदी. येस, सीताफळ बासुंदी बनवली आहे आणि आजचं जेवण एकदम अमेझिंग होणार आहे. अँड फायनली म्हणजे सगळे फेस्टिवल्स ह्या फूडपेक्षा इनकम्प्लीट असतात. सो दॅट्स इट. सी यू इन नेक्स्ट व्लॉग.